त्यांनी स्वतःहून माझा हात त्यांच्या पोटावर ठेवला आणि मला जवळ बसायला सांगितलं. मॅडमनी मला किस पण केलं. व्हेरी गुड अनिकेत. थँक्यू. माधुरी टीचर काय दिसतात यार. आता कसं रोज शाळेत यावं असं वाटणार. हो ना, तुमचं चित्र मी खूप सुंदर काढू शकतो. थँक्यू. हायला आपल्या स्वीट इंग्लिशला इतिहास, भूगोल, गणित, मराठी सगळ्यांनी घेरलं ना यार. असंच आपण प्रेमाने राहिलो असतो तर इंग्रज गेले नसते ना भावा. मी आजच इंग्लिश स्पोकनचं बुक आणतो. चला चला, खूप अभ्यास आहे बाबा. प्रयत्न केला तर इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं. फळ्यावरचं इम्पॉसिबल जर पॉसिबल होऊ शकतं तर माझ्याही मनातल्या गोष्टी पॉसिबल व्हायला काय हरकत होती. माधुरी मॅडमच्या येण्यामुळे आमच्या सगळ्यांचं इंग्रजी सुधारायला लागलं. माझं जरा जास्तच. वाव अनिकेत, दिस इज वंडरफुल. माझ्या टेन्स होण्याचं कारण अगदी सिंपल होतं. दिस इज फॉर यू. खूप छान वाटत होतं सगळं. असं वाटत होतं की रोज माधुरी मॅडमनी शिकवावं. मॅडम निघून गेल्या ना की त्या दिवसासाठी माझी शाळा संपून जायची. अनिकेत सुर्वे, जरा बाहेर येतोस का? काय रे? येस मिस. संडेला तू माझ्या घरी आहे. माझं तुझ्याकडे काम आहे. चालेल. किती वाजता येऊ? 10 वाजता आलास तरी चालेल. माझा ॲड्रेस माहिती आहे तुला? हो माहिती आहे. कसं काय? तो जोशी नाही का, तो तुमच्या जवळ राहतो म्हणून माहिती आहे. म्हणून ओके ओके, ये मग. हो. सहज कोणी हसते आणि इकडे वीज पडल्यागत लक्ष गुलाबांचे गंध श्वासामध्ये भिनल्यागत. क्षण नव्हे, प्रहर नव्हे, दिवस होतो नवा नवा. आरशामधला रोजचा चेहरा वाटू लागतो नवा नवा. आपल्या नकळत किती किती रेशीम धागे गुंफलेले, स्थळ काळ वय विसरून रंगीत रंगीत झालेले. हा याचे काय त्याचे काय, प्रत्येक मन गुंतलेले. प्रत्येकाच्याच मनामध्ये मोरपीस फिरलेले. वाट संपते, मनामधली साथ काही संपत नाही. फूल होते दृष्टीआड, पण गंध त्याचा विरत नाही. प्रत्येक वाट वाटत राहते तिच्याकडे नेणारी. कुण्या एका वेगळ्याच देशात उलगडत जाणारी. भर उन्हात धोके पांघरून वेडी ओढ फिरत राहते. स्वप्न पिंगा घालत राहतात, मन किरट्या घालत राहते. अनिकेत आलास? बोला मिस, काय काम होतं?
जस्ट अ स्मॉल थिंग. त्या दिवशी तुम्हाला जे रोज दिले होतेस ना, मला तसंच सेम रोज हवं होतं. मला माहितीये कुठे मिळतं. चला. नाही नाही, तुझी सायकल ठेव इथे, आपण माझ्या गाडीवर जाऊ. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. हा, मॅडमनी मला त्यांच्या स्कूटरच्या मागे बसवलं. मग त्यांनी स्वतःहून माझा हात त्यांच्या पोटावर ठेवला आणि मला जवळ बसायला सांगितलं. हे बघ, अजूनही माझ्या हाताला त्यांच्या सेंटचा वास येतोय. बघू. घे. आई ग, फुल चिटकून बसला होता. अरे हे तर काहीच नाही. मॅडमनी मला किस पण केलं. काय मॅडमने तुला पप्पी दिली? तुझ्या तर विट्ट्या कपाळातच गेल्या असतील ना. वा वा वा. तुझा हात एवढा ओला का रे? अरे आत्ताच मुतून आलो. शी घालेडा. वा रे वा. आमचा हात घाणेरडा आणि मॅडमच्या हाताला शेणचा वास. म्हणजे आम्ही चुकीचे. मी तुला प्रपोज करून 1.5 महिना 12 तास 6 मिनिट आणि 40 सेकंड झाले तरी तुम्हाला लवशिप देत नाहीस. आधी नीट पढाई, मग लवशिप वगैरे सगळं नंतर. तुला आहे ना एका चांगल्या टीचरची गरज आहे. तू आहेस ना. तू एक काम कर, उद्यापासून माझ्याबरोबर दररोज लायब्ररीमध्ये चल. हा. आता ठीक आहे, लक्ष दे इकडे. चिक्या, चला त्यांना पोरी पटवून द्या. हा, यांच्यासाठी पत्र घेऊन जा. खरंय. या पोरींच्या बापाचा मार खा. आणि आता काय, हे असं सिक्युरिटी गार्ड म्हणून इथे पहारा द्या. अरे यार, मित्र म्हणून आपली काय इज्जत आहे की नाही यार? नाही रे. नाही, नाहीच आहे. पण ह्याने द्यायला नको. हा? यार नाही, नाही, काय मी काय तुम्हाला पोरी पटवू नका असं बोलतोय का? पटवा ना पोरी, खूप पटवा. पण किमान 2-3 बहिणी असलेल्या पटवारी. म्हणजे तुम्ही एकी बरोबर सिरियस व्हाल, आम्हाला पण तेवढाच टाइमपास. चांगलेपणा राहिला नाही रे. पण साला सगळे मित्र ना स्वार्थी झाले. हो ना यार. मी तुला काय, अरे वर्गामध्ये जायचं आहे, सरकाना बाजूला. तो बांध झाला. जा ना, बॅग फेकून नाही. चल. हे काय गिळा, कतीला बोलू भरवायला? कोणाला? ते जाधव साहेब येतो म्हटले होते, त्यांची वाट बघत होतो. अजून कशी आले नाही? बाकी गवारीची भाजी छान झाली. हा, पप्पा, तोंडल्याची भाजी आहे ती. हा का? एकाच वर्गातलेत ना? तोंडली, गवार, शेंग भाजी का चांगली असते. मॅड्या. अरे ये, तुझीच वाट बघत होतो. अगं बाई, मला वाटलं जाधव साहेबांची वाट बघतायत. असू देत, काही नाही. तुला बटाटा भजी आवडतात ना, म्हणून खास तुझ्यासाठी केली आहे. अगं बाई, मला तर येतच नाही भजी बनवता. त्यात काही अवघड आहे, मी शिकवीन तुला. मॅड्या, फॉर्म आणलास का रे? हे काय भरून टाक, उद्या लगेच अकाउंट सुरू तुझं. किती पटकन आणलास रे. आता ही भजी खा आणि सांग कशी झाली ती. खूप दिवसांनी केली आहे ना. वा, क्या बात. तुझ्या हाताला अजून तशीच चव या. काहीतरीच. हे फोटो घे, आज खास सारसबागेत जाऊन काढून आणलेत. तिकडे कशाला गेली? अरे मला सांगायचं ना, आपल्याकडे भारीतला कॅमेरा आहे, चांगले फोटो काढतो मी. नेक्स्ट टाइम सांग, एकदम कडक फोटो काढू आपण. नक्की. चल, येते मी. जेवून गेली असतील? नाही नको, खाऊन घ्या. बाय संगीता. बाय मॅड्या. या सोडून या तिला. मॅड्या काय? मॅड्याला काय आवडते? बटाट्याची भजी? काय तुझ्या हाताला चव आहे? तुम्हाला बरी चव माहिती तिच्या हाताची. आणि मी गेली वर्षभर मेली बोलते, माझा एक फोटो काढावं, माझा एक फोटो काढावं. हा, तर रोलच नाही, बॅटरीच नाही. काय सासूबाई आणून देणार होत्या का बॅटरी? अगं संगीता, एकटी बाई ग, एकटी राहती ग ती. हा,
बाकी काही नाही. म्हणून आपली एक मदत, हेल्प. हा भजी खाऊन पोट भरत असेल नाही? अगं बसा उपाशी. हॅलो बॉयज, गुड मॉर्निंग. सिट डाऊन. आईला पहिल्यांदा वर्गात एक साथ नमस्तेला हॅलो मिळाला यार. आपण इंग्रजीत पास होणार भावा. आज मी तुमची एक छोटीशी टेस्ट घेणार आहे. जो कोणी ब्लॅकबोर्डवर कॉन्फिडन्सचं स्पेलिंग करेक्ट लिहेल, मी त्याला एक रोज गिफ्ट देणार. नाही रे, सांग ना मला. सांगतो. येस. Excellent. What is your good name? अनिकेत मिलिंद सुर्वे. पाहिलात, असाच कॉन्फिडन्स जर तुम्ही बोलताना ठेवलात तर इंग्लिश फार अवघड नाही. व्हेरी गुड अनिकेत. थँक्यू. साल्या, तुला बायसिकलचं स्पेलिंग विचारलं की तू बाईकलाच सांगतो. आणि आज एकदम कॉन्फिडन्स. हा अरे बघून लिहिलंय. Today's English poem is called Stay. Stay near me. Do not take the flight. A little longer stay in sight. Much converse do I find in thee. ROSE Rose. LOVE. Write down your thoughts, okay? वेल्या पुढचा तास मोरे सरांचा आहे. चल मिस पिंटोला भेटून येऊ. चल चल चल. थांबा ना. चल रे. थांब. चल चल. काय रे, कुठे चालला? तुझ्या आईच्या लग्नाला येतो का? चल. शिक्षकासाठी धडधडणारं मन, प्रेम की आकर्षण. संपूर्ण चित्रपट आत्ताच पहा स्टेज ॲपवर.